पुऱ्या हॉलमध्ये मित्रांनो ढुकूट ढुकूट झालेलं आहे आणि खाली केलता मित्रांनो पुष्टाचा जुगाड. आता मित्रांनो आलेली आहे भेल, झालेले आहे भांडणं चालू ट्रेनमध्ये. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आता सकाळचे वाजलेले आहे 7 आणि आपला ब्लॉग आतापासून स्टार्ट झालेला आहे. तर मित्रांनो आजचा ब्लॉगला इंटरेस्टिंग होणार आहे, कारण की आज आहे लहान मुलाचं लग्न आणि ते कशा प्रकारे होते हे तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये मी दाखवणार. चला मित्रांनो, आंघोळी गोळ करून मी झालेलो आहे आता रेडी लग्नात येण्यासाठी. चला तर आता मित्रांनो मी आलेलो आहे लग्नामध्ये आणि इथे चालू आहे पूजा. आणि मित्रांनो एक सोबत होत आहे 60 मुलांचे लग्न. आणि मित्रांनो व्हिडिओमध्ये जिथे जिथे आवाज कमी जास्त होत आहे किंवा काही प्रॉब्लेमच्यानं मी माझा आवाज रेकॉर्ड करत आहे. आणि मित्रांनो हा व्हिडिओ लय इंटरेस्टिंग आहे आणि तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि अशा प्रकारे मित्रांनो होते आमच्या जातीमध्ये लग्न. आणि मित्रांनो जो पोरगा आहे त्याचं नाव आहे बटू ठेवलेला. आणि मित्रांनो बाहेर चालू आहे नाश्ता. चला मग जाऊ आता नाश्ता करण्यासाठी. मित्रांनो सकाळच्या नाश्त्यासाठी आपला रस्सा पोहा. चला मग तर आता मित्रांनो सगळ्यांचं टकलं करत आहे आणि यालाच म्हणतात मित्रांनो मुंज करणे. थोडंसं मागे मुलांना मागे. मित्रांनो आता होत आहे मात्र भोजन, बघू शकता अशा प्रकारे होते. तर मित्रांनो आता आले आहे स्वामी ब्रह्मचार्य महाराज. आता मित्रांनो होत आहे शुभमंगल स्वागताचा कार्यक्रम. जसं नवरदेवचे मामा मागे उभे राहतात तसं त्याच्यामध्ये असते मित्रांनो. तर आता झालेलं आहे मित्रांनो लग्न स्टार्ट. फायनल मित्रांनो आता झालेलं आहे लग्न आणि याच्यानंतर पेटणार आहे होम. आता मित्रांनो पेटलेला आहे होम. पुऱ्या हॉलमध्ये मित्रांनो ढुकूट ढुकूट झालेला आहे. ग्रुप फोटोचा कार्यक्रम चालू आहे मित्रांनो. आता अशा प्रकारे मित्रांनो आमच्या जातीमध्ये मुंजा केल्या जाते आणि तुम्ही बघू शकता याने लग्न केलेलं आहे मागून. आणि मित्रांनो हे केल्याच्या नंतर मोठं लग्न होतं, तसं काही होत नाही मित्रांनो लग्न आमच्या जातीमध्ये. तर आता मित्रांनो संध्याकाळचे वाजलेले आहे 5 आणि फायनली सगळा कार्यक्रम झालेला आहे खतम लग्न यज्ञाचा. तुम्ही बघितलं असणार की छानपैकी आमच्या समाजामध्ये लग्न होते. आणि आता मित्रांनो आम्ही निघणार आहे खामगावकडे जाण्यासाठी. आता मित्रांनो आम्ही आलेलो आहे रूमच्या बाहेर, कारण की त्यांना रूम खाली करून देणं पडते. आणि आम्ही झालेलो आहे खामगावला जाण्यासाठी रेडी, कारण की आमची जे ट्रेन आहे ती आहे 7:30 वाजताची. तर आता सगळ्यात पहिलं आम्ही जाऊ रेल्वे स्टेशनवर जाऊ आणि तिथून जाऊ मग खामगाव. हे गाडी निघत आहे खामगावला जाण्यासाठी, कारण की आमचीच फॅमिली आहे त्याच्यात. फायनली मित्रांनो आता एक गाडी गेलेली आहे आणि आता आम्ही जाणार आहे ट्रेननं 7 वाजता. मित्रांनो 8 जण आणि मी धरून एक 9 जण. आता आलेला आहे मित्रांनो ॲटो, मला घेऊन जाणार आहे डायरेक्ट नागपूर रेल्वे स्टेशन. मित्रांनो आता आम्ही पोहोचलेलो आहे रेल्वे स्टेशनवर. या रेल्वे स्टेशनचा एंट्री गेट आणि असा आहे संध्याकाळचा व्ह्यू नागपूरचा, नागपूर सिटी. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता पूर्ण नागपूर सिटीच्या तर इकडून बघितलं तर मित्रांनो एकदम युनिक दिसत आहे. हे आहे मित्रांनो मेट्रो लाईन आणि छोटीशी तुम्ही बघू शकता हे आहे मेट्रो. पूर्ण मित्रांनो नागपूर शहर आहे. मित्रांनो आम्ही काढलेली आहे शेगावला जाण्यासाठी तिकीट.
तर आता आम्ही चाललो मित्रांनो प्लॅटफॉर्म क्रमांक 9 वर. तर चला मग फटाफट, कारण की 7:30 वाजले, 15 मिनटं बाकी आहेत. रात्रीचा नजारा तुम्ही बघू शकता, पूलचा किती डेंजर येत आहे. तुम्ही बघू शकता की सगळी ट्रेन भरलेली आहे आणि आम्हाला जागा पण नाही बसण्यासाठी. आता आम्ही उभा आहे, तुम्ही बघू शकता. पुरी ट्रेन मित्रांनो पॅक आहे. तर आता मित्रांनो माझी दुखत होती पाय आणि मी बसलो थोड्या वेळ खाली आणि बसायला पण जागा नाही. आणि मित्रांनो कोणतरी रेल्वे स्टेशन होतं तिथे पूर्ण ट्रेन पॅक झालेली आहे, या जायला पण रस्ता नाही. आता मित्रांनो आलेला आहे चना. आता मित्रांनो आलेली आहे भेल. झालेले आहे भांडणं चालू ट्रेनमध्ये. फायनली मित्रांनो आता आम्ही पोचलेलो आहे शेगावले आणि तुम्ही बघू शकता कशी अपघात झालेली आहे. आणि ट्रेनमध्ये तुम्ही बघितलं असणार की किती गर्दी होती, बसायला पण जागा नव्हती. आणि आता सगळे उतरलेले आहे ट्रेनमधून. आणि मित्रांनो आता आटून जाऊ आम्ही खामगाव. मित्रांनो आम्ही करत आहे जेवण आणि तुम्ही बघू शकता हे जेवण मित्रांनो नागपूरहून आणलेलं आहे. हे कायची भाजी आहे काय माहीत. आणि इकडे पुरी आहे आणि हे आहे लोणचं. तर चला मित्रांनो आता करतो आम्ही फटाफट जेवण आणि आधी थांबायचं काय घरी जायचं ते तुम्ही बघा ब्लॉगमध्ये. जेवण घेऊन झालेलं आहे कंप्लीट आणि थंडी बिस्लरी आणण्यासाठी आम्ही चाललो. एक बिस्लरी त्याचा का आहे ना ठीक. मित्रांनो आता आम्हाला भेटलेली आहे बॉटल. आज रातभर आम्ही याची थांबणार आहे आणि सकाळी जाणार आहे खामगाव. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता सकाळचे वाजलेले आहे 5 आणि काल रात्री मित्रांनो आम्ही इथेच थांबलतो कारण की रात्रीचा मित्रांनो वाजला होता 1 आणि 1 वाजता समजा घरी आम्ही गेलो असतो. तर ॲटोवाल्याने घेतलं असतं मित्रांनो 200 रुपये. त्याच्या कारणामुळे आम्ही इथेच थांबलो होतो रेल्वे स्टेशनवर. आणि आता सकाळी आम्ही निघणार आहे मित्रांनो खामगावकडे जाण्यासाठी. तुम्ही बघू शकता असा आहे सकाळचा नजारा रेल्वे स्टेशनवरचा. आणि तुम्ही बघू शकता आम्ही का रात्री इथे झोपलो होतो आणि खाली केलता मित्रांनो पुष्टाचा जुगाड. इकडनं पुष्ट घेतात ते खाली टाकण्यासाठी. चला मित्रांनो आता आपण जाणार आहोत. हातपाय घेतला दोन थोडं फ्रेश होऊन आणि त्याच्यानंतर निघणार आहोत खामगावकडे जाण्यासाठी. मित्रांनो आम्ही निघत आहोत खामगावकडे जाण्यासाठी. आता मित्रांनो आम्ही आलेलो आहे चाय पिण्यासाठी आणि सगळेजण पित आहे आता चाय. तर आता मित्रांनो आम्ही बसलेलो आहे बसमध्ये. फायनली मित्रांनो आता सकाळच्या वाजलेल्या 7 आणि आम्ही आलेलो आहे शेगावरून घरी. आणि चला मित्रांनो आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, चांगला वाटला तर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा. जय हिंद जय महाराष्ट्र. Dancing under glass skies, burning through